Hello, good evening to all of you. आपले जे राहिलेले प्रॅक्टिकल आहेत सेकंड इयरचे ॲनिमल फिजिओलॉजीचे ते आज मी या यूट्यूबच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजावून सांगणार आहे. कारण की एक्झाम तुमची 2 आणि 3 तारखेला आहे. त्यामुळे हे जे राहिलेले प्रॅक्टिकल आहेत ते आज आपल्याला कंप्लीट करायचे. सो एक्सपेरिमेंट नंबर 7 ॲनिमल फिजिओलॉजीचे प्रॅक्टिकल बघत आहोत आपण. डिटेक्शन ऑफ नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट इन फिश वॉटर टँक. नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट आपण लास्ट एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं होतं ते बर्डचं होतं. ठीक आहे. आता हे जे एक्सपेरिमेंट आहे त्यामध्ये फिश एका टँक मध्ये ठेवलेले आहेत वॉटर टँक मध्ये आणि फिश जो एक्सक्रीटा आपल्या बॉडीच्या बाहेर टाकत असते तो डिटेक्ट करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. ब्लॅकिश कलरचा एक्सक्रीटा वेस्ट प्रोडक्ट फिश आपल्या बॉडीच्या बाहेर टाकत असतात. एम काय आहे एक्सपेरिमेंटचं? टू डिटेक्ट द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इन फिश टँक वॉटर. तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये हा जर एक्सपेरिमेंट विचारला तर तुम्हाला एक्सपेरिमेंटचं एम लिहायचं आहे. त्यानंतर रिक्वायरमेंट्स काय काय लागणार आहेत ते सुद्धा राईट डाऊन करायचंय. तर रिक्वायरमेंट्स आहेत लाईव्ह फ्रेश वॉटर फिशेस सच ॲज गप्पीज, गप्पी मासे तुम्हाला माहिती आहेत, स्मॉल साईजचे असतात, इझिली ग्रो होतात आणि अँटी मलेरियल आहेत. त्याचबरोबर टिलापिया आपण घेऊ शकतो, टिलापिया फिश किंवा कोणतीही स्मॉल साईजची फ्रेश वॉटर फिश वॉटर टँक मध्ये आपण ठेवून त्यांचा नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट डिटेक्ट करू शकतो. आणखीन काय लागेल आपल्याला? बीकर लागेल 2 to 3 of 200 ml. 200 ml चे बीकर लागतील, 2 किंवा 3. त्यानंतर टेस्ट ट्यूब लागेल, पिपेट्स लागतील, मेजरिंग सिलेंडर लागेल, ड्रॉपर लागेल आणि नेझलर्स रिएजंट ची बॉटल लागेल. नेझलर्स रिएजंट आपण तयारही करू शकतो किंवा नेझलर्स रिएजंट ची रेडीमेड बॉटल सुद्धा अवेलेबल असतात. अँड टॅप वॉटर. टॅप वॉटर म्हणजे आपलं साधं नळाचं पाणी. नेझलर्स रिएजंट जे आहे ते ब्राउनिश कलरचं असतं जे की नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट डिटेक्ट करण्यासाठी वापरतात. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स. त्याच्यानंतर ह्या एक्सपेरिमेंटचं प्रिन्सिपल काय आहे ते आपण डिस्कस करू. द नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट in the form of ammonia is produced in a body of animal from the metabolism of proteins and nucleic acids. In freshwater fishes, most of the ammonia is lost as ammonium ion, that is NH4 plus, ions आहे म्हणून NH4 plus, across the epithelium of gills, and very small amount is lost along with urine. प्रिन्सिपल काय आहे तर बघा की नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट बॉडीमध्ये फॉर्म होत असतं ॲनिमलच्या. ठीक आहे. जो काही अमोनिया आहे तो बॉडीमध्ये प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिडच्या मेटाबॉलिझम साठी युजफुल असतो. फिशेसचं जर बघितलं तर फिशेस मध्ये तुम्हाला माहिती आहे की त्यांचं जे रेस्पिरेटरी ऑर्गन आहे गिल्स, ठीक आहे, ते गिल्स रेस्पिरेटरी ऑर्गन
वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं आणि जो काही अमोनिया फ्रेशवॉटर फिशेस मध्ये तयार होत असतो तो आयन्सच्या स्वरूपात गिल्सच्या इपिथेलियम मधून लॉस्ट होत असतो. त्याचबरोबर युरिन मधून सुद्धा लॉस्ट होत असतो. सो दिस इज द प्रिन्सिपल. एक्झाम मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल पण लिहायचं आहे. त्यानंतर प्रोसिजर काय आहे ती आपण बघू. टेक अ बीकर and pour about 200 ml of tap water in it. 200 ml च बीकर घ्या आणि त्यामध्ये 200 ml टॅप वॉटर टाका. त्यानंतर 2 ते 3 लाईव्ह फिशेस टाका स्मॉल साईजच्या, म्हणजे त्या बीकर मध्ये मावतील अशा, जसं की गप्पी आहेत. Then allow the fish to remain in a beaker for 1 hour. 1 घंट्यासाठी तो बीकर बाजूला ठेवा, ज्या बीकर मध्ये तुम्ही 2 ते 3 फिशेस टाकलेले आहेत. त्यानंतर 1 तासानंतर रिमूव्ह द फिशेस फ्रॉम द बीकर. बीकर मधून फिशेस काढा आणि ते जे वॉटर आहे, ठीक आहे, ज्या वॉटर मध्ये आपण 1 तासासाठी ते फिश ठेवल्या होत्या, ते वॉटर एक्सपेरिमेंट साठी वापरा. आता काय करायचे आपल्याला, तर 2 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत. टेक 2 टेस्ट ट्यूब्स. 1 टेस्ट ट्यूब mark as a control and another test tube mark as a experimental. एका टेस्ट ट्यूबला कंट्रोल म्हणा, दुसऱ्या टेस्ट ट्यूबला एक्सपेरिमेंटल म्हणा. ठीक आहे. Take 3 ml of water from the beaker and pour in the experimental test tube. आता ज्या वॉटर मध्ये 1 तासासाठी आपण फिशेस ठेवलेल्या होत्या, ते वॉटर 3 ml मोजून घ्यायचं एक्सपेरिमेंट नाव दिलेल्या टेस्ट ट्यूब मध्ये. 2 टेस्ट ट्यूब केल्या होत्या आपण, एक कंट्रोल आणि एक एक्सपेरिमेंट. तर एक्सपेरिमेंट जी टेस्ट ट्यूब आहे त्यामध्ये 3 ml वॉटर घ्यायचंय. ते वॉटर ज्या वॉटर मध्ये फिशेस आपण 1 तासासाठी ठेवलेल्या होत्या, ती झाली एक्सपेरिमेंटल. त्यानंतर राहिलेली जी टेस्ट ट्यूब आहे, ज्याला आपण कंट्रोल नाव दिलेलं आहे, त्या कंट्रोल टेस्ट ट्यूब मध्ये 3 ml साधं टॅप वॉटर घ्यायचं आहे, नळाचं पाणी घ्यायचं आहे. ठीक आहे. Then add 3 ml of Nessler's reagent to both the test tubes. आता कंट्रोल टेस्ट ट्यूब आणि एक्सपेरिमेंट टेस्ट ट्यूब 2 वेगळ्या टेस्ट ट्यूब आहेत. त्यामध्ये आपण कंट्रोल मध्ये 3 ml टॅप वॉटर घेतलेला आहे, एक्सपेरिमेंट मध्ये 3 ml फिशचं वॉटर घेतलेलं आहे. त्यानंतर त्या दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये 3 ml नेझलर्स रिएजंट टाकायचं आहे, जे की ब्राउनिश टाइप कलरचं असतं. नेझलर्स रिएजंट टाकल्यानंतर आपल्याला काय ऑब्झर्वेशन दिसतं हे राईट डाऊन करायचं आहे. तर ऑब्झर्व द कंट्रोल टेस्ट ट्यूब containing tap water does not show any color, but the experimental test tube show reddish brown or orange color PPT. ज्या टेस्ट ट्यूब मध्ये कंट्रोल नावाची जी टेस्ट ट्यूब होती, त्या टेस्ट ट्यूब मध्ये नेझलर्स रिएजंट जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा कोणताही कलर चेंज होणार नाही. पण एक्सपेरिमेंट टेस्ट ट्यूब जी होती, ज्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही फिश ठेवलेलं, 1 घंट्यासाठी फिश ठेवलेलं जे वॉटर होतं, ते जर तुम्ही बघितली त्या टेस्ट ट्यूब मध्ये, जेव्हा आपण नेझलर्स रिएजंट टाकू तेव्हा त्याचा कलर चेंज झालेला असेल. तो कलर होतो रेडिश ब्राऊन किंवा ऑरेंज कलरची त्याच्यामध्ये पीपीटी येऊ शकते. व्हाय?
का आली ती पीपीटी? तर त्यामध्ये अमोनिया प्रेझेंट होता. अमोनिया काय आहे? वेस्ट प्रॉडक्ट आहे. This is because the Nessler's reagent consists of mercury chloride and potassium iodide in alkaline medium in the form of Ki2 Hgi2 complex. तिथे हे कंपाऊंड तयार झाले जेव्हा नेझलर्स रिएजंट आपण त्यामध्ये ऍड केलं. So this complex react with the ammonia released by water by the fishes and form dimercuric ammonium iodide which gives the reddish brown or the orange color. ठीक आहे, हे त्याचं रिझन आहे. त्यानंतर या पद्धतीचा हा एक्सपेरिमेंट असतो. बघा, तुम्हाला फिगर मध्ये छोट्या लाईव्ह फिशेस दिसतील. 200 ml चं बीकर होतं, त्याच्यामध्ये लाईव्ह फिशेस आपण घेतल्या 4 ते 5. टॅप वॉटर त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं आणि त्याला 1 घंट्यासाठी ठेवलं. त्यानंतर खाली तुम्हाला 2 टेस्ट ट्यूब दिसतील. एक टेस्ट ट्यूब आहे एक्सपेरिमेंट, दुसरी टेस्ट ट्यूब आहे कंट्रोल. एक्सपेरिमेंट मध्ये मी बीकर मध्ये जे आपल्याला वॉटर आहे, ज्यामध्ये आपण फिश एक्सपोज केल्या होत्या, ते वॉटर घेणार 3 ml. पण कंट्रोल मध्ये मी साधं टॅप वॉटर घेणार, नळाचं पाणी. त्यानंतर नेझलर्स रिएजंट टाकणार दोन्ही पण टेस्ट ट्यूब मध्ये आणि मला एक्सपेरिमेंट मध्ये किंवा एक्सपेरिमेंट टेस्ट ट्यूब मध्ये कलर आलेला दिसेल. कंट्रोल टेस्ट ट्यूब मध्ये कलर येत नाही. ठीक आहे. So this is the experiment. The control test tube does not show any color due to the absence of ammonia. अमोनिया कुठे प्रेझेंट होता? एक्सपेरिमेंटल टेस्ट ट्यूब मध्ये. कंट्रोल टेस्ट ट्यूब मध्ये कोणताही कलर आलेला नाही, कारण त्यामध्ये अमोनिया ऍब्सेन्स आहे. ठीक आहे. So now we move towards the next practical, that is estimation of O2 consumed by fish in relation to temperature. आपण एक्सपेरिमेंट नंबर 7 बघितला. ठीक आहे. आता आपण एक्सपेरिमेंट नंबर 8 बघू, जो की फिश शी रिलेटेड आहे. पण आपण फिशचं काय बघणार आहे? ऑक्सिजन कंझम्पशनचा रेट बघणार आहे. कोणाशी रिलेटेड? टेम्परेचरशी रिलेटेड. म्हणजे टेम्परेचर जसं व्हॅरिएशन होईल, वॉटरचं टेम्परेचर असतं. फिश कुठे असतात? वॉटरमध्ये असतात. वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते प्रत्येक सीझन मध्ये डिफरंट असते, मान्सून, विंटर आणि समर सीझन मध्ये. तर ऑक्सिजन कंझम्पशनचा जो रेट आहे फिशचा, म्हणजे पाण्यातला जो काही ऑक्सिजन आहे तो कंझ्युम करण्याचा जो रेट आहे फिशचा, तो या बदलत्या टेम्परेचर मध्ये कसा असतो किंवा काय त्यामध्ये चेंज होतो, हे आपल्याला बघायचे. सो एम ऑफ द एक्सपेरिमेंट इज estimation of oxygen consumed by fish in relation to temperature. रिक्वायरमेंट्स काय काय आहेत? रिक्वायरमेंट्स आहेत व्हायल और स्मॉल रेक्टँग्युलर बॉटल. आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू की ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट डिझाईन कसा करायचा आहे. ठीक आहे. पण रिक्वायरमेंट्स आता आपण डिस्कस करतोय. रबर स्टॉपर आपल्याला लागेल, पिपेट्स लागेल, प्लास्टिक स्क्रीनिंग लागेल, ड्राय सोडा लाईम वॉटर साधी जी असते ती लागेल, वॉटर बाथ लागेल अँड रेस्पायरोमीटर. आता रेस्पायरोमीटर काय आहे हे आपण डिटेल मध्ये बघू. रेस्पायरोमीटर म्हणजे जे काही रेस्पायरेशनचा रेट आहे एखाद्या ऑर्गॅनिझमचा, तो बघण्यासाठी
जे इक्विपमेंट वापरलं जातं त्याला रेस्पायरोमीटर असे म्हणतात. तर ते कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला फिगर बघितल्यानंतर समजून येईल. बघा, दिस इज द एक्सपेरिमेंटल डिझाईन ऑफ दिस एक्सपेरिमेंट. काय केलेलं आहे बघा. कोनिकल फ्लास्क टाइप किंवा तुम्ही तिथे बॉटल ही घेऊ शकता. वरून त्याला रबर स्टॉपर लावलेला आहे आणि त्याच्यामधून ऍडजस्ट करून त्या अशा पाईप लावलेले आहेत. साईडला त्याला स्टँड लावलेला आहे. म्हणजे तो एक्सपेरिमेंट किंवा तो जे कोनिकल फ्लास्क आहे ते बरोबर वॉटर बाथ मध्येच राहिलं पाहिजे. आणि खाली वॉटर बाथ मध्ये त्याला ठेवलेलं आहे. म्हणजे बीकर मध्ये टाईप किंवा पसरट असं काचेचं पात्र घेऊन त्यामध्ये पाणी टाकून, कारण की आपल्याला टेम्परेचर तिथं कमी जास्त करायचे. आणि मध्ये फिशेस टाकलेले. आता इथे तुम्हाला फिगर मध्ये फिशेस दिसणार नाहीत, त्या शेल किंवा बायवॉल त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले होते. पण आपण त्याच्यामध्ये फिशेस टाकू शकतो 2 किंवा 3, कारण की पर्टिक्युलर फिशेसचाच एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचं. तर त्या कोनिकल फ्लास्क मध्ये फिशेस टाकायचे, त्याला वॉटर बाथ मध्ये तसं ऍडजस्ट करायचं आणि त्याच्यानंतर एका साइडला रेस्पायरोमीटर ने आपण ते काउंट करायचं. त्यानंतर टेम्परेचर कमी जास्त करण्यासाठी तिथे ऍडजस्टमेंट करायची. So, respirometer is a device used to measure the rate of respiration of a living organism by measuring its rate of exchange of oxygen and or carbon dioxide. रेस्पायरोमीटरची जर डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारली तर तुम्हाला ती माहिती असली पाहिजे की रेस्पायरोमीटर हे एक असं डिव्हाइस आहे जे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा रेस्पायरेशनचा जो रेट आहे, म्हणजे इनहेल अँड एक्सहेल ऑफ ऑक्सिजन अँड एक्सहेल ऑफ कार्बन डायऑक्साइड या कंप्लीट सायकलला रेस्पायरेशन असं आपण म्हणतो. तर याचा जो रेट आहे तो काउंट करण्यासाठी रेस्पायरोमीटर डिव्हाइस यूज करतात. They allow investigation into two factors such as temperature affect into how factors such as temperature affect the rate of respiration. इथे आपल्याला काय बघायचंय की टेम्परेचर एक फॅक्टर आपण घेतलेला आहे. आता डिफरंट फॅक्टर्स असतात, जसं लाईट फॅक्टर आहे, सॉल्टनेस आहे. तर इथे आपण फक्त टेम्परेचर फॅक्टर घेऊ की टेम्परेचर व्हॅरिएशनचा फिशच्या रेस्पायरेशनवर काय चेंज होतो. प्रिन्सिपल काय आहे एक्सपेरिमेंटचा? द पॉझिटिव्ह इफेक्ट ऑफ टेम्परेचर अपॉन द रेट ऑफ मेटाबॉलिझम अँड ऍक्टिव्हिटी ऑफ पोइक्लोथर्मिक ॲनिमल्स, ज्याला आपण कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असेही म्हणतो, इज कॉमन नॉलेज. आता बघा, थेरी लेक्चर मध्ये तुम्हाला कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स डिटेल मध्ये झालेलं आहे. त्याच बेसिसवर प्रिन्सिपल आहे. फिशेस आर द कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. मीन्स व्हॉट? दे आर पोइक्लोथर्मिक ॲनिमल्स. म्हणजे काय? जसं टेम्परेचरचा चेंज होतो एक्सटर्नल, तसा यांच्या बॉडीमध्ये पण चेंज होत असतो. मेटाबॉलिक रेट इज मोस्ट कन्व्हिनियंट measured in terms of oxygen consumption, for which a great variety of methods
have been developed. That suggested below permits a rough direct measurement of the oxygen consumed by animal in air or in the small amount of water in a closed vessel. आता जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत, जे लँडवर राहतात, तर त्यांचा ऑक्सिजन कन्झम्पशनचा जो रेट आहे तो देखील रेस्पिरोमीटरने काउंट करता येतो आणि जे वॉटर मधले आहेत त्यांचा पण. The experiment should be run at 2 to 3 well separated temperature. आता आपण जो एक्सपेरिमेंट बघतोय की टेम्परेचरचा इफेक्ट ऑक्सिजन रेट ऑफ ऑक्सिजन कन्झम्पशन वर कसा होतो फिशेसचा, तर त्यामध्ये आपण 3 टेम्परेचर घेणार आहोत, सेपरेट टेम्परेचर, जसं की कोल्ड, वार्म आणि जे रूम टेम्परेचर न्यूट्रल आहे तसं. तर त्यानुसार आपण काय फ्लक्च्युएशन दिसून येतं बघा. स्टॅबिलाइज टेम्परेचर अगेन्स्ट minor fluctuation during a given run or provided with the thermostatic control. आता त्या टेम्परेचरला आपल्यालाच कंट्रोल करायचंय की हॉटनेस ठेवायचा की कोल्डनेस ठेवायचा, कारण की आपण त्याला वॉटर बाथ मध्ये ठेवलेलं आहे. बघा प्रोसिजर कशी आहे. सिलेक्ट अ व्हायल और अ स्मॉल रेक्टँग्युलर बॉटल. आता फिगर मध्ये ते कोनिकल फ्लास्क बघितलं आपण, त्याच्या ऐवजी तुम्ही बॉटलही घेऊ शकता सुटेबल साईजची, ज्याला वरून रबर स्टॉपर ने आपण त्याला फिक्स करता येईल असं. आणि रबर स्टॉपर लावल्यानंतर 1 ml ची पिपेट जी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला टाकता आली पाहिजे. अशा पद्धतीचं रबर स्टॉपरला ते छिद्र पाहिजे. ठीक आहे. नाउ फॉर एअर ब्रीथिंग एनिमल्स, provide each bottle with a CO2 absorbent placed at the bottom of the bottle and separated from animal by 2 or more pieces of plastic screening. Dry soda lime may be wrapped in cloth for this purpose. आता ड्राय सोडा लाईम जे आहे ते CO2 absorbent म्हणून काम करतं, तर ते तिथं तुम्ही प्लेस करा. त्याच्यानंतर the container with animals plus control vessels lacking animals are laid horizontally on rack in a water bath at a selected temperature. आता एक एक्सपेरिमेंट ॲनिमल टाकून सेट करा, तर दुसरं जे आहे ते कंट्रोल म्हणून ठेवा. मग कंट्रोल मध्ये आपण ते फिशेस टाकणार नाही, एक्सपेरिमेंट म्हणून जे राहील त्यामध्ये फिशेस टाकून त्यांचा ऑक्सिजन रेट बघू. ऑब्झर्वेशन आणि मग रिझल्ट लिहायचा आहे तुम्हाला. The water bath entering the pipette serve as a manometer fluid. Oxygen is consumed. The position of meniscus may be recorded at interval for 1 or 2 hours. 1 or 2 च्या hour ने त्यांचा रेट तुम्ही काउंट करू शकता. The apparatus is sensitive to changes the pressure. Indicated oxygen consumption must be corrected for any changes of volume. Should be an empty control vessels. In setting up a series of vessels for observation and several precautions should observe. म्हणजे एक्सपेरिमेंट करताना जे आहे ते खूप प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे आहेत की सडन एकदाच ते टेम्परेचर वाढलंही नाही पाहिजे, ठीक आहे, किंवा खूपच कमीही झालं नाही पाहिजे. त्याचबरोबर क्रॅब्स घेऊन सुद्धा तुम्ही हा एक्सपेरिमेंट करू शकता. ठीक आहे. CO2 ॲब्झॉर्बंट जे घेणार आहे ते तुम्ही व्यवस्थित तिथे हँडल केलं पाहिजे. सो त्याचबरोबर रेस्पिरोमीटर जे आहे ते वॉटर बाथ मध्ये प्लेस करताना केअरफुली तुम्ही तिथे हँडल केलं पाहिजे. ठीक आहे. आणि लास्टला मग तुम्ही जो काय रिझल्ट तुम्हाला रेस्पिरोमीटर मध्ये दिसेल तो तुम्ही नोट डाऊन करू शकता.
results expressed in mm cube, ते त्याचं युनिट आहे, of O2, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये STP म्हणतात. STP फुल फॉर्म ऑफ STP काय आहे? स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर consumed per gram weight of animal per hour at each temperature. म्हणजे तुम्ही त्या ॲनिमलचं वेट घ्यायचं आहे, म्हणजे फिशचं वजन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याला एक्सपोज म्हणण्यापेक्षा त्या वॉटर बाथ मध्ये त्याला तसं ऍडजस्ट करू आणि मग टेम्परेचर चेंज करत, कोल्ड टेम्परेचर, हॉट टेम्परेचर आणि रूम टेम्परेचर मध्ये त्यांचा ऑक्सिजन रेट नोट डाऊन करू. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल, जो रिझल्ट तुम्हाला MM³ मध्ये दाखवायचा आहे. ठीक आहे. सो दिस आर दी 2 एक्सपेरिमेंट्स फिशशी रिलेटेड आपण बघितले. पहिला एक्सपेरिमेंट बघितला, त्यामध्ये आपण नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट कोणता आहे फिश मध्ये, किंवा तो अमोनिया जो आहे, तो अमोनिया प्रेझेन्स आहे, ऍब्सेन्स आहे, ती टेस्ट पाहिली. त्यानंतर आता आपण एक्सपेरिमेंट बघितला, ज्यामध्ये ऑक्सिजन कन्झम्पशनचा रेट काउंट केला आपण फिशचा, पण विथ रिलेटेड टू दी टेम्परेचर फॅक्टर. सो राहिलेले जे 2 एक्सपेरिमेंट्स आहे ते पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगेन. एक्झामच्या व्ह्यूने सगळे एक्सपेरिमेंट तुम्ही रेकॉर्ड बुक मध्ये लिहून ठेवा. रेकॉर्ड बुक सबमिशन कधी आणि केव्हा करायचे हे तुम्हाला ग्रुपवर सर सांगतील, पण सर्व एक्सपेरिमेंट तुम्हाला माहिती असावेत, जेणेकरून बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील.